नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एक सुंदर अशी साधी सोपी बॅग शिकवणार आहे। कापड कुठेही न कापता फक्त एक फोल्ड करून ही बॅग मी बनवली आहे। तुम्ही टिफिन बॅग म्हणून पण हिचा उपयोग करू शकता। मुलांसाठी वगैरे तुम्ही ह्याचा वापर करू शकता। ह्याचा बेस पण एकदम छान मोठ्या प्रमाणात बनवला आहे आणि बॅग पण अशी सुंदर अशी झालेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। खूप साधी सोपी आणि सिंपल बॅग आपण ह्या भागामध्ये आपण शिकणार आहोत। कुठेही कापड कापायचं नाही, फक्त फोल्ड करून ही बॅग आपण शिवायची आहे। तर त्यासाठी मी एक असा पीस घेतला आहे। आतमध्ये गव्हाचं पोतं लावले आणि पाठी त्याच्या बाहेर अस्तर लावून हे चारी बाजूने शिवून घेतलं आहे। तर ह्याचं माप सांगते मी तुम्हाला। ह्याचं माप आहे 25 इंच बाय 12 इंच। ठीक आहे। आता काय करायचं, मी असे हे दोन बंद शिवून घेतले आहे। ते बंद पण मी सांगते तुम्हाला। बंदाचं माप आहे 19 इंच बाय 1 इंच। आता इकडनं ना आपण 4 इंच मार्किंग करणार आहोत आणि इकडनं पण 4 इंच असं मार्किंग करणार आहोत आणि ते असे हे बंद आपण शिवून घेणार आहोत। असे दोन्ही साईडला हे असे बंद शिवून घ्यायचे आहेत। माझे दोन्ही बाजूला मी बंद शिवून घेतले आहेत। आता काय करणार आहे, ह्या बॅगला आपण चेन लावणार नाही, त्याच्यामुळे हो का इथे मी अस्तरचा एक तुकडा घेतला आहे, तो इथे असं सरळ बाजूने इथे शिवून घ्यायचा आणि शिवून झाल्यावर इथे आतल्या बाजूला असं दुमडून घ्यायचं बरं का। हो का असं दोन्ही बाजूला अशी पट्ट्या लावून घ्यायच्यात आपण आतल्या बाजूला, म्हणजे आपले हे फिनिशिंग चांगले येईल। पद्धतीने ना मी पट्ट्या आतल्या बाजूला लावून घेतलेले आहेत बरं का दोन्ही साईडला। ठीक आहे। आता पुढे बघा, आता काय करायचं, हे असं बंद आतल्या बाजूला घ्यायचं आणि अशी उलटी बाजू आपण करणार आहोत। ठीक आहे। असं बाहेर ठेवलं तरी चालेल, असं बरोबर मधोमध करून घ्यायचं। आणि इकडं कॉर्नरला आहे ना कापायचं नाही आहे बघा आपल्याला। तिथे ना असं 2 इंचावर मार्किंग करणार आहोत आपण, 2 इंचावर। हे पूर्ण 2 इंचावर असं लाईन मारून घेणार आहोत। असं दोन्ही बाजूला आपण 2-2 इंचावर मार्किंग केलं आहे हो का। आता इथे दिसत नाही आहे खडूने, हो का, हे खडूचे दिसते इकडच्या बाजूने आणि ह्या बाजूने। हे आपल्या असं बॅगचा मध्यभाग। आता काय करायचं आहे, ही जी लाईन आहे ना ती ह्या लाईनीला असं घ्यायची आहे दुमडून। फोल्ड करायची, म्हणजे बरोबर त्या लाईनीवर हे घ्यायचं। अशा पद्धतीने हे आतल्या बाजूला घ्यायचं आहे। असं फोल्ड केल्यावर इकडनं एक शिलाई आणि इकडनं एक शिलाई मारायची। इथे शिलाई मारायची नाही, फक्त इकडनं आणि इकडनं शिलाई मारायची। आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग इकडे तुम्ही पायपिंग करू शकता। हे बरोबर घ्यायचं आहे, हे 2-2 इंचावरचं माप। आणि कडेने शिलाई मारायची, इकडे शिलाई मारायची नाही आहे। तुम्ही बघू शकता कडेला मी असं शिवून घेतलेलं आहे दोन्ही बाजूला। फक्त हे जे आपण आतमध्ये फोल्ड केले ते आपण शिवलेलं नाही। ठीक आहे, बरोबर। आता आपण बॅग सरळ करूया। आता अशा पद्धतीने बॅग मी सरळ केली। आता हा आपला खालचा बेस झालेला आहे। तुम्ही बघू शकता टिफिन बॅग म्हणून पण तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता। आता बेस सरळ राहण्यासाठी तुम्ही ना बघा इथून ह्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत एक शिलाई आणि ह्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत एक शिलाई, अशी शिलाई मारून घ्यायची आहे बरं का। आता अशा पद्धतीने मी खालती बेसला शिलाई मारून घेतलेली आहे, म्हणजे आपला हा बेस असा सरळ। कशी वाटली मग बॅग? छान आहे ना?
टिफिन बॅग म्हणून पण तुम्ही हिचा वापर करू शकता. एकदम सोपी, साधी आणि एक 10-15 मिनटात तयार होते. कशी वाटली बॅग? छान आहे ना? चला तर मग बॅग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.